जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, भेटी मागे नेमका हेतू काय? निश्चितच लागवी सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे शरद पवार यांचं राष्ट्रवादी पक्ष हे एनडीए मध्ये सहभागी होणार आहेत आणि तशा हालचाली देखील मागच्या काही दिवसांपासून ह्या सुरू आहेत। सध्या ह्या सगळ्या चर्चा सुरू असताना कालपर्यंत जयंत पाटील यांनी आपल्या आमदार आणि खासदारांसोबत याबाबत त्यांची मतं जाणून घेतलेली आहेत आणि या पुढील काही 2 दिवसांमध्ये प्रामुख्याने अंतिम निर्णय जो आहे तो शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये आमदार आणि खासदारांची मतं मांडल्यानंतर अंतिम निर्णय जो आहे तो शरद पवारच घेतील अशी एक बातमी समोर आली होती। पण काल ज्या पद्धतीत काल रात्री उशिरानं जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली, त्याच दरम्यान सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील वर्षा निवासस्थानी पोहोचले होते। पण मात्र ह्या भेटीचं कारण जे आहे ते स्पष्ट होत नव्हतं रात्री उशिरा। ज्या पद्धतीत आता जयंत पाटील यांच्याकडनं जी माहिती देण्यात येत आहे ती म्हणजे आपल्या मतदारसंघातील कामं आहेत त्या संदर्भात ही नियोजित भेट होती आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय की ईश्वरपूर मधल्या नगराध्यक्ष पदासंदर्भामध्ये जी कारवाई पावसाळी अधिवेशनामध्ये झाली होती तिथे कुठेतरी आमच्यावरती अन्याय होत असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं होतं आणि त्याच अनुषंगानं ही भेट झाली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे कशासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये, पण तरी सुद्धा असं म्हटलं जातंय सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरना ज्या पद्धतीत सचिव सच्चिदानंद यांनी ज्या पद्धतीत कोर्टाची लीगल नोटीस पाठवलेली आहे आणि याला कायदेशीर सल्ला घेऊन आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडनं देखील आता कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली जाणार आहे, त्याला उत्तर दिलं जाणार आहे। मात्र या अनुषंगाने ही भेट जी आहे ती प्रफुल्ल पटेल किंवा मग सुनील तटकरे यांनी घेतली असावी। दुसरीकडे अशी देखील एक माहिती समोर येते ती म्हणजे वर्षा निवासस्थानी जयंत पाटील सुनील तटकरे हे पोहोचण्यापूर्वी या तिन्ही प्रमुख नेत्यांची एक वेगळी भेट झालेली आहे, वेगळी बैठक देखील झालेली आहे आणि त्यानंतर ते वर्षा निवासस्थानी पोहोचले होते। पण मात्र या सगळ्या चर्चांना कुठेतरी जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल ह्या वर्षा निवासस्थानी गेले होते याची आम्हाला कल्पना नव्हती। माझा ज्या पद्धतीत बैठकीचा किंवा मग भेटीचं जे नियोजन होतं हे पूर्व नियोजन होतं आणि त्यासाठीच ही भेट घेतलेली आहे। सध्या आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्या हालचाली सुरू आहेत त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत देखील या सगळ्या चर्चांना जे आहे ते पूर्ण विराम लावलेला होता। अशा पद्धतीची कोणतीही चर्चा सुरू नाहीये, पण मात्र कालपर्यंत जे 10 आमदार आहेत या 10 आमदारांपैकी 9 आमदार जे आहेत ते एनडीए मध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत। सोबतच 8 खासदारांपैकी 6 खासदार जे आहेत त्यांच्या मते या ठिकाणी विचारायचं आहे 10 पैकी 9 आमदार एनडीएला पाठिंबा देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी आग्रही असल्याचं कळतंय किंबहुना त्यांची इच्छा आहे। ते एक जे नाव आहे ते रोहित पवार आहे का? निश्चितच रोहित पवारांच्याच नावाची चर्चा आहे। ज्या पद्धतीत रोहित पवार या बैठकीत उपस्थित नव्हते आणि पुढील काही दिवसांसाठी रोहित पवार हे माध्यमांच्या समोर देखील येणार नसल्याचं कालपर्यंत सांगितलं जात होतं। खरं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ज्या पद्धतीची विचारधारा आहे मग शिवशाहू आंबेडकर या सगळ्यांच्याच विचारधारेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे आहे ते भूमिका घेत आहेत आणि त्याच पद्धतीत भाजपची ज्या पद्धतीत भाजपचं नेतृत्व असेल किंवा मग भाजपची विचारधारा असेल याकडे कुठेतरी शरद पवार जे आहेत ते जाऊ शकत नाही असं स्पष्ट मत जे आहे ते रोहित पवार असेल किंवा मग पक्षातील काही नेत्यांनी हे स्पष्ट केलेलं होतं। पण मात्र अंतिम निर्णय या पद्धतीत जरी बैठका मागच्या काही दिवसांमध्ये झाल्या असतील तरी मात्र जयंत पाटील यांच्या या सगळ्याच आमदारांसोबत किंवा खासदारांसोबत ज्या चर्चा झाल्या त्यांची मतं जाणून घेतलेली आहेत। यावरती प्रमुख नेते किंवा मग पक्षातील अध्यक्ष जे आहेत शरद पवार यांच्या पुढ्यात ही सगळी मतं मांडली जातील आणि अंतिम निर्णय जो आहे तो शरद पवारच घेतील। मात्र ह्या पलीकडे आता आणखीन एक नवीन माहिती समोर येते, त्यामध्ये भाजपला बाहेरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे पाठिंबा देऊ शकतात। सध्या आपण पाहतोय की संसदेचं पावसाळी अधिवेशन आहे आणि त्यामध्येच आपण पाहतोय कुठे महिला आरक्षण असेल किंवा मग मतदार
संघातील ज्या पुनर्रचना विधायक आहे या विधायकाला कुठेतरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जे आहे ते भाजपला पाठिंबा देऊ शकतात आणि याच अनुषंगाने जी आहे ती सध्या चर्चा सुरू असल्याची देखील माहिती मिळते. निश्चित पण मात्र मीनाक्षी अंतिम मुद्दा ज्या या पद्धतीत जी तर्क वितर्क लावली जात आहेत या तर्क वितर्काला कुठेतरी भाजपचे किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रमुख नेते हेच ज्या पद्धतीत उत्तर देतील तेव्हाच ह्या सगळ्या भूमिका स्पष्ट होताना पाहायला मिळतील. लागवी अगदी. पण मीनाक्षी, या सगळ्याविषयी चर्चा होत असताना, बोलत असताना जयंत पाटील यांची भूमिका ही फार महत्वाची मानली जाते. याकरता कारण जयंत पाटील, काही महिन्यांपूर्वी अशी चर्चा होती की जयंत पाटील हे इतर पक्षाचा विचार करू शकतात. थेट विचारते, एकतर जयंत पाटील दादांच्या राष्ट्रवादीत जाऊ शकतात अशी मध्यंतरी चर्चा होती. इतकंच नाही तर जयंत पाटील भाजपमध्ये जाण्याच्या दृष्टीनं चाचपणी करतायत अशी मध्ये चर्चा होती. त्यानंतर या सगळ्या घडामोडींना आता वेग येताना दिसतोय आणि यातही जयंत पाटील यांची भूमिका फार महत्वाची आहे. निश्चितच लागवी, कारण कालच्या भेटीनंतर एक वेगळीच चर्चा रंगू लागली ती म्हणजे अंतिम निर्णय जो आहे तो या नेत्यांमध्ये झाला असावा. पण मात्र जी स्पष्ट भूमिका जयंत पाटलांनी मांडलेली आहे की आपल्याच मतदारसंघातील काही प्रश्न होते त्या संदर्भात ही मुख्यमंत्र्यांची भेट झालेली आहे. पण मागच्या काही काळापासून आपण पाहतोय की एनडीएमध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जयंत पाटील हे चाचपणी करत आहेत. आपल्या आमदारांना, खासदारांना विचारणा करत आहे की त्यांची मतं जाणून घेत आहेत. पण प्रामुख्यानं आपण जर पाहिलं तर एनडीए मधले काही नेते जे आहेत ते जयंत पाटलांना पावसाळी अधिवेशनामध्ये देखील आपल्या पक्षामध्ये किंवा मग एनडीएमध्ये सहभागी होण्यासाठी ऑफर देत असल्याचं कळत होतं. पण मात्र ह्या सगळ्या चर्चांना जे आहे ते पावसाळी अधिवेशनामध्ये जयंत पाटलांनी जे आहे ते खोडून लावलेलं होतं की अशा पद्धतीचा कोणताही विचार नाहीये. पण सध्या ज्या चर्चा रंगतायत की जयंत पाटील संपूर्णतः हे या पक्षांना नेतृत्व करत आहेत की आमदार खासदारांना त्यांची मतं जाणून मग मात्र अंतिम निर्णय जो आहे तो शरद पवारांच्या उपस्थित घेतला जाऊ शकतो. पण ह्या सगळ्या चर्चा आहेत. पूर्णतः आपण पाहतोय की कालची जी भेट झालेली आहे, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, जयंत पाटील असतील आणि मुख्यमंत्री असतील, जर मग ही भेट झाली असेल तर निश्चितच पुढच्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये एक मोठी घडामोड होताना आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. लागवी मीनाक्षी, तुम्ही अशाच आमच्या समवेत जोडल्या राहा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.